3 घंटे चालते, पण आज पण तर मला आजार कोणता नव्हता. आता झाला ज्या त्यानं भरपूर वेळा मला बोलावलं. माझ्या पत्नीनं पण 3-4 शिबिर केले. तर यावेळेस मी इथे आलो. जे आता हे जे इथलं जे आहे ते कंप्लीट मी केलं. विनिमय करतो, ते काय म्हणते अजून होमनसुद्धा केलं. तर माझी तब्येत आता ठीक आहे. मी गजानन हिंगणे, शेगाव. हे माझं दुसरं शिबिर आहे. पहिल्या शिबिरामध्ये जसं आपले गाडेकर ताईंना खदखदून आलं होतं तसं मला सुद्धा झालं होतं. कारण इथं आपल्या घरच्यापेक्षा चांगली ट्रीटमेंट आपल्याला मिळते. आपल्या घरीसुद्धा आपण एवढं हे करत नाही, त्याच्यापेक्षा चांगली ट्रीटमेंट आपल्याला इथं मिळते. आणि मागच्या वेळेस माझी एक खंत होती, ती मी जया ताईला सांगितली होती. तुम्ही म्हणसाल खंत कोणती, काही सांगितली नाही. तर मला आमच्या घरच्या म्हणजे माझ्या पत्नीने पहिले शिबिर काटेलला केलं आणि त्याच्यानंतर इथं दुसऱ्यांदा केलं पंचवटीला. दुसऱ्यांदा पंचवटीला ज्यावेळेस केलं त्यावेळेस माझा मुलगा आणि आमच्या घरचे लोक दोघं जणांनी केलं. आता दुसऱ्या वेळेस 15 ऑगस्टला होतं, तर दुसऱ्या वेळेस माझ्या मुलीने आणि आम्ही दोघांनी केलं. तर ती समजा तिच्या घरून आली होती, पण इथं 5 दिवस तिला ठेवून घेतलं आणि तिचं शिबिर करून घेतलं. तर माझी अशी प्रत्येकाला विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या कुटुंबातले कमीत कमी सर्व सदस्य तरी त्यांनी हे शिबिर करणं आवश्यक आहे. कारण हा मार्ग आपल्याला सापडलेला आहे. असं म्हणतात की बा मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. तर आपल्यासाठी दिलीप काळे आणि जया काळे हे मी यांना संतांचीच उपमा देतो. ते एक प्रकारचे संतच समजायला लागते. कारण संतांची जशी हे आहे की बा की लावणी जयाने केली दोघा एकची सावली देई वृक्ष जैसा. की झाड जे असते ते जो त्याला तोडायसाठी कुऱ्हाड घेऊन येतो त्याला सुद्धा तीच सावली देतो आणि जो लागवण करतो त्याला सुद्धा तीच सावली देतो. आपल्याला या शिबिरात बरंच काहीतरी शिकायला भेटलं. रा री रे हे आपल्याला जयताईंनी सांगितलं की बा हा आपला मोह, खाण्यावरचा मोह जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत या शिबिराची सक्सेसता म्हणजे यशस्वीता होणार नाही. तर आपल्या लोकांना खूप म्हणजे आपल्या शरीराचा आपल्या संपत्तीचा खूप हे असतो, म्हणजे अभिमान असतो. ते सोडायला सहजासहजी कोणी तयार होत नाही. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एक व्यक्ती असतो आणि तो एक असं धर्मदाय मंगल कार्यालय काहीतरी असते. तिथं त्या धर्मदाय मंगल कार्यालयामध्ये एक पंखा